शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। एफएसआय प्रकरणामध्ये दुसरा गुन्हा दाखल। शशिकांत शिंदेंसोबत 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्रात उद्योग काँग्रेसमुळे आले। देशात महागाई बेरोजगारी वाढली। निवडणुका आल्यावरच गॅसचे दर कमी का केले? प्रियंका गांधींचा मोदींना थेट सवाल। संविधान बदलण्याचा मोदींचा इरादा। पैशांच्या जोरावर महाराष्ट्रात सरकार पाडलं। प्रियंका गांधींचा फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपवर हल्ला। शाहू महाराजांचा पराभव करा असं मोदी म्हणतात, तर शाहू महाराजांच्या गादीचा अपमान कोल्हापूरची जनता कदापि विसरणार नाही। मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर खासदार राऊतांचा हल्ला। वंचित भाजपची बी टीम। वंचितला मतदान म्हणजे भाजपला मतदान। शिर्डीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांचा वंचितसह भाजपवर हल्ला। लोकसभेच्या ऑफरबद्दल इमामला धन्यवाद। पक्षाचं नुकसान होईल अशी कृती करणार नाही, मात्र पक्षाचा पुढच्या टप्प्यात प्रचार करणार नाही। इमामने दिलेल्या ऑफरवर नसीम खान यांची स्पष्टोक्ती। काँग्रेसकडून अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी न दिल्यानं समाजात नाराजी। महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवार का दिला नाही? नसीम खान यांचा काँग्रेसला सवाल। मतदारसंघ सोडून त्यांना दुसरीकडे उमेदवारी दिली। वर्षा गायकवाडांना बळीचा बकरा बनवलं। वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीवरून प्रकाश आंबेडकरांचा टोला। काँग्रेसच्या नसीम खान यांना मुंबईतून लोकसभा उमेदवारी देण्याची इमामची ऑफर। खासदार इम्तियाज जलील यांची ट्विटरवरून ऑफर। महायुतीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा। केंद्र सरकारकडून कांदा निर्यात करण्यास हिरवा कंदील। 6 देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला केंद्राकडून परवानगी। शेतकऱ्यांनी डोळे वटारले आणि निर्यात बंदी उठवली। त्यांचे उमेदवार पाडा, तरच त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद कळेल। राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन। चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी एकवटली। जयंत पाटील, विश्वजित कदमांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत पार पडली संयुक्त बैठक। अनिल देसाई 29 एप्रिल रोजी दाखल करणार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होणार महाविकास आघाडीचं मोठं शक्ती प्रदर्शन। प्रीतम मुंडेंच्या नाशिकच्या उमेदवारी संदर्भात सहज बोलली। लोकसभा विधानसभा असा विषय माझ्या डोक्यात नव्हता। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवर स्पष्टीकरण। रावसाहेब दानवेंनी फोडला प्रचाराचा नारळ। जालन्यातील राजुरेश्वराचं दर्शन घेत दानवेंनी फोडला प्रचाराचा नारळ। संजोग वाघेरे यांनी घेतला अजित पवारांचा आशीर्वाद। राजकीय संस्कृती जपण्यासाठी आशीर्वाद घेतला। संजोग वाघेरे यांची प्रतिक्रिया। पंढरपूरच्या शिवतीर्थावर धडाडणार मनसे नेत्यांच्या तोफा। म्हाडा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेची सभा। सभेला तानाजी सावंत राहणार उपस्थित। आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर। कोल्हापूर हातकणंगलेच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा, तर आबा पाटलांच्या प्रचारासाठी वडगावात आदित्य ठाकरेंची सभा। बीड लोकसभेत निवडणुकीचा प्रचार शिगेला। बजरंग सोनवणे यांची बैलगाडीतून मिरवणूक। कार्यकर्त्यांकडून बजरंग सोनवणे यांचं जोरदार स्वागत। म्हाडा सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती। म्हाडासाठी प्रसाद लाड, तर सोलापूर लोकसभेसाठी श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती। शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटीलच विजय होणार। दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केला विश्वास। प्रकृती ठीक झाल्यानंतर प्रचारात सक्रिय होणार असल्याची दिली माहिती। रत्नागिरीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना प्रमुखांना तडीपारीची नोटीस। विविध 7 गुन्ह्याच्या प्रकरणात तडीपारीची नोटीस। खेडच्या अधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी। पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरे एकाच मंचावर येणार। 29 एप्रिलला पुण्यातील सभेत दोघे दिसणार एकत्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।